शामरावांचा मुलगा 7वीला होता. शामराव ज्या शाळेमध्ये शिकले त्याच शाळेत त्यांनी मुलाला सुद्धा घातलं. आणि अजून एक योगायोग म्हणजे शामरावांना ज्या बाई शिकवायला होत्या त्याच बाई 1-2 वर्ष रिटायरमेंटचे राहिले असतील, त्यांच्या मुलाला देखील क्लास टीचर होत्या. हा योगायोग. आणि मुलगा काय तसा हुशार नव्हता, म्हणजे जरासा बेताचा होता, कसा तरी रडत रडत पास व्हायचा या कॅटेगरीतला. पण बाई त्याला कधी रागवायच्या नाहीत. म्हणजे अगदी 20 पैकी 5 मार्क पडले तरी एक 6वा मार्क कसा वाढवू शकशील, 20 पैकी 10पर्यंत कसं जायचं, असं गोड बोलून त्याला समजावून सांगायचे. त्यामुळं त्या मुलाला बहिणीची कधी भीती वाटायची नाही. पण मुलामध्ये प्रगती काय नव्हती. पण बाकीची मुलं मात्र जी हुशार होती त्यांना 1 मार्क किंवा 2 मार्क कमी पडले तर बाई लगेच ओरडायच्या, अंगावर खेचायच्या, आउट ऑफ आउट मार्क पाडता येत नाही, पालकांना घेऊन ये, पालकांना बोलवायला लावायच्या आणि त्यांच्यासमोर त्यांना अभ्यास नीट करायला सांगायला ना, असं त्या मुलांना सांगायचं. मग एक दिवस सगळे पालक बाईंना भेटायला आले. बाईंना म्हणाले, आमच्या मुलांना एखादा मार्क कमी पडला, 2 मार्क कमी पडले, लगेच तुम्ही पालकांना बोलवून आणता, मुलांना रागवता. शामरावांचा मुलगा कधी 20 पैकी 5, 4, 7, 8 जास्तीत जास्त 10 असे मार्क पडले तर तुम्ही त्याला काय बोलत नाही, त्याच्यावर खुश होता आणि आमच्या मुलांना मात्र रागवता. असं का तुझा भाव? बाई म्हणाल्या, तुमचा प्रश्न बरोबर आहे. शामराव मीच त्यांना शिकवलेलं आहे आणि त्यांच्या मुलालाही मीच शिकवते. त्यामुळं अनुवंशिक गुण आहेत ते. प्रगती किती होणार आहे मला माहिती आहे. त्यामुळं त्या फंदापी पडतच नाही. त्याची अनुवंशिकता हो.